आज आपण नागपंचमी स्पेशल इडली रव्यापासून खांडवी तयार करणार आहोत। यासाठी मी एका पातेल्यामध्ये 2.5 वाटी पाणी घेतलेले आहे। त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकून हे पाणी मी गरम करायला ठेवलेले आहे। एका दुसऱ्या गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपण साजूक तूप 1 चमचा टाकून घ्यायचे। 1 वाटी रवा वापरला आहे आपण। हा रवा व्यवस्थित छान गुलाबीसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे। 1 वाटी रव्याला 2.5 वाट्या पाणी वापरायचे आपल्याला। यामध्ये हे गुळाचं पाणी उकळलेलं चाळणीने गाळून टाकून घ्यायचे। व्यवस्थित झाकण टाकून 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचे। 10 ते 15 मिनिटानंतर झाकण काढून पाहायचे व यामध्ये वेलची पावडर टाकायची व हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स झालेलं मिश्रण एका ताटामध्ये तूप लावलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचे। व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे। हे यावरती आपल्याला बदामाचे काप टाकून घेतल्यानंतर थोडेसे दाबून घ्यायचे आहेत। त्या मिश्रणाला सुरीने काप देऊन घ्यायचे आहेत। तयार आहे आपली इडली रवा